नमस्कार, सप्ततारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 11 जानेवारी 2025 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पालच्या खंडोबा देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी। येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये कराड तालुक्यातील पालच्या खंडोबा देवाची यात्रा शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडली। पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात झाली। भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत खंडोबा आणि म्हाळसा यांचा विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी भाविकांकडून भंडारा खोबऱ्याची उधळण करण्यात आल्याने सर्व मंदिर परिसर पिवळ्या रंगात न्हाऊन निघाला। पालच्या मंदिरातील खंडोबा आणि म्हाळसा यांच्या मूर्तींना आकर्षक अशी फुलांच्या माळांनी सजवण्यात आले होते। महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत आणि श्रद्धास्थान असणारे कराड तालुक्यातील पालच्या खंडोबा आणि म्हाळसा विवाह सोहळा येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। रथातील देवावर भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करत येळकोट येळकोट जय मल्हारचा जयघोष केला। यात्रेत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। या यात्रेत अनेक गावातून कावडी वाजत गाजत आणल्या जातात। मंदिराच्या मध्यभागी मेघडंबरी असून त्यामध्ये शाळुंकेवर खंडोबा आणि म्हाळसा यांची स्वयंभू लिंगे असून त्यांच्या पुढे गादीवर त्यांचे मुखवटे ठेवले आहेत। मेघडंबरी मागे घोड्यावर सपत्नीक बसलेल्या खंडोबा आणि प्रधान हेगडी यांच्या मूर्त्या आहेत। उजव्या बाजूला बाणाईचे हात जोडलेली मूर्ती असून या सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे भाविक लोक लंगर तोडणे, जागरण, नैमित्तिक, वाघ्या मुरळी बनविणे, भंडारा खोबरे उधळणे असे विधी केले जातात। दरवर्षी पौष महिन्यात शुक्ल त्रयोदशीला मूळ नक्षत्रावर श्री खंडोबा आणि म्हाळसा विवाह यात्रा भरते। या वर्षीही येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट म्हणत भंडाऱ्याची उधळण करत पाल दुमदुमून गेली होती। या यात्रेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातून लाखो भाविक दाखल झाले आहेत। ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली भेट। महाराष्ट्रातील ग्रामीण भागाच्या विकासाच्या अनुषंगाने केली चर्चा। राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी शनिवारी दुपारी 2:30 वाजता अहिल्यानगर जिल्ह्यातील राळेगण सिद्धी येथे जाऊन ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट घेतली। त्यांचे आशीर्वाद घेऊन राज्यातील ग्रामीण भागाच्या विकासाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा केली। यावेळी दौंडचे आमदार ॲडव्होकेट राहुल कुल उपस्थित होते। राज्याच्या ग्रामविकास मंत्रीपदावर विराजमान झाल्यानंतर ग्रामीण भागाचा सखोल अभ्यास असलेले ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेण्याचा निर्धार केला होता। त्याप्रमाणे शनिवारी भेट झाली। ही भेट मनाला ऊर्जा देणारी ठरली। ग्रामविकास विभागाने राज्याचा विकास करत असताना हाती घ्यावयाच्या उपक्रमाबाबत अण्णा हजारे यांनी मार्गदर्शन केले। त्यांना आजवर आलेले अनुभव आणि सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा या विषयावर देखील त्यांनी भाष्य केले। कोरेगाव बाजार समितीच्या व्यापारी संकुल इमारत भूमिपूजन समारंभावर काँग्रेस पक्षाचा बहिष्कार, संचालक आनंदराव जाधव यांची माहिती। कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत महाविकास आघाडीने भारतीय जनता पक्षाचा दारुण पराभव केला। मात्र सत्तेवर विराजमान झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने बाजार समितीचे वेगवेगळे समारंभ आणि कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकाऱ्यांना डावलण्यास सुरुवात केली आहे। रविवारी सकाळी होऊ घातलेल्या बाजार समितीच्या नियोजित व्यापारी संकुल भूमिपूजन समारंभावर काँग्रेस पक्ष बहिष्कार टाकत आहे तसा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती समितीचे संचालक आनंदराव जाधव यांनी शनिवारी दुपारी 4:30 वाजता पत्रकारांशी बोलताना दिली। समितीच्या नियोजित व्यापारी संकुलाचा भूमिपूजन समारंभ रविवार दिनांक 12 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे। या समारंभाच्या कार्यक्रमाची पत्रिका काढण्यात आली आहे, परंतु या पत्रिकेत काँग्रेस पक्षाच्या नेत्याचे तसेच एकाही पदाधिकाऱ्याचे नाव आढळून येत नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। या भूमिपूजन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले। आनंद विठ्ठल जाधव, मार्केट कमिटी संचालक कोरेगाव। मी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून मी संचालक झाले। उद्या 12 तारखेला होणाऱ्या मार्केट कमिटीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी आम्ही काँग्रेस पक्ष कोरेगाव तालुक्यातर्फे बहिष्कार टाकतोय। बहिष्कार टाकण्याचं कारण की गेल्या 6 तारखेला आमची पूर्ण संचालकांची मीटिंग मार्केट कमिटी झाली। मार्केट कमिटी मीटिंग होत असताना मार्केट कमिटीला भूमिपूजनासाठी कोणाकोणाला बोलवायचं हे त्या ठिकाणी मीटिंगमध्ये ठरलं गेलं। मीटिंग झाली असताना ज्यावेळी महाविकास आघाडी म्हणून आपण मार्केट कमिटी निवडून आलोय, तर एक महाविकास आघाडी म्हणून काँग्रेसच्या
कोणत्याही वरिष्ठ नेत्याचं किंवा तालुका स्तरावरच्या नेत्याचं नाव टाकणं उचित आहे. तेच मी सभापती महोदयांना बोललो की आमच्या जिल्हाध्यक्षांचं नाव आपल्या कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये घ्या. त्यांनी सदर सचिवांना पुढे सांगितलं की बुवा ते त्यांचं जिल्हाध्यक्षांच्या पत्रिकेमध्ये सुरेश जाधवांचं नाव घ्या. त्याप्रमाणे आम्ही पुढे आमच्या जिल्हाध्यक्षांना सगळी माहिती सांगितली. रविवारी उद्या येण्याचा त्यांच्याकडून वेळ ठेवायला सांगितली. त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही पण सगळे जास्तीत जास्त संख्येने आपल्या काँग्रेसची लोक या आणि आम्ही 100-150च्या संख्येने त्या ठिकाणी उद्या येणार होतो. परंतु काल 2-3 दिवसापूर्वी पत्रिका वाटप चालू झालं आणि मी व्हॉट्सअपला माझी पत्रिका बघितली तर पत्रिकेवर सुरेश जाधव जे जिल्हाध्यक्ष आहेत राष्ट्रीय काँग्रेसचे त्यांचं नावच दिसलं नाही. ते नाव न दिसल्यामुळे मी यांना सभापती भोसले यांना विचारणा केली. विचारणा केल्यानंतर त्यांना सांगितलं तुम्ही कुणी तुम्हाला सांगितलं नाव टाकू नये, नाव का टाकू नका. बरं, नाव टाकल्यानंतर सुरेश जाधवांचं नाव टाकल्यानंतर तुमचा असा काय इश्यू आहे की सुरेश जाधवांचं नाव टाकल्यानंतर काय प्रॉब्लेम येतोय. सुरेश जाधव किंवा राष्ट्रीय काँग्रेस ही तुम्हाला इलेक्शनसाठी लोकसभेला विधानसभेला चालते, तुम्हाला बाजार समितीला चालते. मग तुमचं नाव त्यात न येण्याचं कारण काय. आज याच्या राष्ट्रवादीच्या अजित पवारांचे जिल्हाध्यक्ष सोळसकर यांचं नाव पत्रिकेमध्ये आहे. इथे राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या अध्यक्षाचं सुनील भैया मानेंचं नाव आहे. मग काँग्रेसच्या अध्यक्षाचं नाव न टाकण्यामागे काय कारण आहे. बरं, ज्या त्यावेळी आम्हाला नुसतं मग तुम्ही इलेक्शन वापरून घेता का. आणि ज्यावेळी काय देण्याची गोष्ट आली किंवा एखादं चांगलं काम आलं त्यावेळी तुम्ही आम्हाला नेमकं डावलता. हे का, हे आम्ही आमच्या वरिष्ठ लोकांना वरती कळवणार आहे. ही तक्रार आम्ही वरती वरिष्ठ लेवलला देतोय. आणि येणारे पुढच्या इलेक्शन्स आहेत, ज्या पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असतील, त्यावेळी आम्ही सर्वजण एकत्र बसून त्याचा निर्णय घेऊ. आज पण आम्ही सर्वजण एका ठिकाणी जमलो होतो, आमच्या काँग्रेस कमिटीमध्ये जमलो होतो. या कार्यक्रमावर जाहीर आमचा उद्या बहिष्कार असेल. त्या बहिष्काराचं कारण आपण सगळेजण बघताय की आम्ही प्रत्येक वेळी ज्यावेळी आघाडी धर्म म्हणून आम्ही निवड पाळायचा आणि आघाडी धर्मामधून जर काही मिळण्याची गोष्ट किंवा चांगली गोष्ट आली की आम्हाला नेमकं टाळायचं. असं का होतंय, असं व्हायला नको म्हणून तुमचा उद्याचा कार्यक्रम तुम्ही करावा. आमचा त्या कार्यक्रमावर बहिष्कार असेल असं या ठिकाणी मी सांगतो. कराडच्या तासवडे MIDCत भीषण स्फोट, 1 जण ठार. केमिकलचे बॅरल कापत असताना भीषण स्फोट होऊन एका परप्रांतीय मजुराचा मृत्यू झाल्याची घटना कराड तालुक्यातील तासवडे MIDC मध्ये घडली आहे. यामध्ये एका परप्रांतीय कामगाराचा मृत्यू झाला. स्फोटामुळे तासवडे MIDCचा परिसर हादरून गेला. बिकेश कुमार रंजन, वय 25, मूळ राहणार बिहार असे या कामगाराचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली असून तळबेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा 11:30 वाजता नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, तासवडे MIDC मध्ये सौरभ श्रीकांत कुलकर्णी यांची डिप्स बायोटेक नावाची जनावरांचे औषध बनवणारी कंपनी आहे. या कंपनीला लागूनच त्यांची दुसरी कंपनी असून त्या ठिकाणी औषधाच्या गोळ्या ठेवण्यासाठी प्लास्टिक भरण्या तयार केल्या जात होत्या. या कंपनीच्या लोखंडी गेटचे काम सातारा येथील राणा यादव या ठेकेदारास दिले होते. त्यांनी गेटच्या वेल्डिंगचे काम करण्यासाठी बिकेश कुमार आणि एका मजुरास सांगितले होते. तेथेच डिप्स बायोटेक कंपनीचे बांधकाम सुरू असून पाणी साठवण्यासाठी बॅरलची आवश्यकता होती. त्यामुळे कंपनीतील कामगाराने केमिकल कंपनीतून पत्र्याचा बॅरल आणून तो बिकेश कुमारकडे कापण्यासाठी दिला होता. बिकेश कुमार ग्राइंडरने हा बॅरल कापत होता. मात्र बॅरलमध्ये शिल्लक असलेल्या केमिकलमुळे गॅस तयार झाला आणि अचानक मोठा आवाज होत बॅरलचा स्फोट झाला. या स्फोटात बिकेश कुमार बाजूला फेकला गेला. तो गंभीर जखमी झाला. त्याच्यासोबत काम करत असलेल्या कामगाराने बिकेश कुमारला उपचारासाठी कराड येथे हलवले, परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या स्फोटाची माहिती समजताच तळबेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण भोसले, हवालदार योगेश भोसले, D.A. काळे, निलेश विभूते आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर AB खरटमल यांनी घटनास्थळी भेट दिली.